शिवसेनेचं तुला वैशिष्ट्य सांगतो. आपण म्हटलं सत्ता आहे म्हणून थोडं लोक घाबरत नाही. शिवसेना सत्तेवर लाथ मारते आणि शिवसेना सत्तेची पर्वा करत नाही. आणि शिवसेना ही सत्ता आहे म्हणून घाबरून एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेईल असं कधी शिवसेनेच्या बाबतीत होत नाही. म्हणून ती शिवसेना. आपण सगळे प्रवेशासाठी मातोश्रीवर आलेले आहात. मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना आपल्या परिवारात सामील करून घ्या. आपण एक फोटो काढून या. आता काय बोलायचं. तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होत आहे. शिंदे गट आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश होतोय. मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं. कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते. मी आरोतात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस आमचा खंदा कार्यकर्ता आणि तिथला भक्कम असा एक आधार होता. ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता. पण त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आरोतात्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. साहजिकच आहे तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरोतात्यांची कारकीर्द आहे. वैशालीताई आहे. मागाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे. आणि एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझा कोणतरी आहे. त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. आणि आहे उद्या परवापासून उद्याचा आजची 29, 30, 31 एक तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल. या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतर सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ. आलं लक्षात. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो. मला मी एक फक्त आता तुमच्याबरोबर इकडे बसून एकत्रित एक फोटो काढूया. मग आपण तर सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सत्ता आपली वाटली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सत्तेला घाबरणार असाल तर काही खरं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. जळगाव आणि पाचोरामधील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये त्यांचा प्रवेश होतोय. उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर संजय राऊत हे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश आता होतोय. ही थेट दृश्य आपण TV9च्या माध्यमातून पाहतोय. मातोश्रीवर शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होतोय. जळगाव आणि पाचोऱ्यामधील कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करतायत. शिंदे गट आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आता ठाकरे गटामध्ये प्रवेश ते करतायत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश पार पडतोय. सत्तेला घाबरणार असाल तर काही खरं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सत्ता उलथवण्यासाठीच मी उभा असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.